नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी पूजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, त्या माणसाने फक्त एकदाच मनापासून स्वामींना हाक मारली आणि पुढे काय झाले आणि काही क्षणात असे घडले की त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. आजची ही कथा केवळ कथा नाही, तर श्रद्धा आणि स्वामींच्या कृपेचा जिवंत अनुभव आहे. म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित या कथेतून स्वामी तुम्हालाही काही महत्त्वाचा संदेश देणार आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजची कथा आहे एका गरीब महिलेची. आजची कथा आहे एका गरीब आईची, जिने संकटाच्या काळात स्वामी समर्थावर विश्वास ठेवला आणि चमत्कारिक अनुभव घेतला. एका गावात एक मंगला नावाची महिला आपल्या लहान मुलीसोबत राहत होती. तिचा नवरा मजुरीसाठी दुसऱ्या शहरात गेला होता. घरची परिस्थिती अतिशय बेताची होती. एके दिवशी तिच्या मुलीला अचानक खूप ताप आला. मंगला घाबरली. तिच्याकडे डॉक्टरांकडे नेण्यासाठी पैसे नव्हते. रात्र झाली होती आणि गावातही कोणतीच सोय नव्हती. ती मुलीच्या जवळ बसली आणि स्वामी समर्थांचा जप करू लागली. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. रात्रभर ती जप करत राहिली. पहाटेच्या सुमारास तिचा डोळा लागला. स्वप्नात तिला एक तेजस्वी संन्यासी दिसले. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला होता आणि तिला म्हणाले, घाबरू नकोस माऊली, सर्व काही ठीक होईल. मंगला दचकून जागी झाली. तिने पाहिले तर मुलीचा ताप खूप उतरला होता. सकाळी गावातील वैद्य स्वतःहून तिच्या घरी आले. त्यांनी औषध दिले आणि काही दिवसात मुलगी पूर्ण बरी झाली. काही दिवसांनी ती महिला स्वामी समर्थांच्या मंदिरात गेली. मंदिरातील स्वामींच्या प्रतिमेकडे पाहतच तिचे डोळे भरून आले, कारण स्वप्नात दिसलेले तेच तेजस्वी रूप तिच्यासमोर होते. तिला समजले की संकटाच्या त्या काळोख्या रात्री स्वामी समर्थांनीच तिला धीर दिला होता. तर मित्रांनो, जेव्हा जगातील सर्व दरवाजे बंद होतात, तेव्हा स्वामींच्या कृपेचा एक दरवाजा नक्की उघडतो. फक्त श्रद्धा आणि विश्वास कायम ठेवा. आणखी दुसरी कथा आहे अशाच एका महिलेची, जिला वाटत होतं की तिच्या आयुष्यात आता आनंद उरलाच नाही. त्या महिलेची होती घरात सतत वादविवाद, आर्थिक अडचणी आणि मनात असंख्य चिंता. ती रोज स्वामी समर्थांची पूजा करायची, पण तिच्या मनात एकच प्रश्न असायचा, स्वामी, मी तुमची भक्ती करते, मग माझ्या आयुष्यात इतकी दुःखे का? एक दिवस ती खूप निराश होऊन मंदिरात गेली. मंदिरात बसलेल्या एका वृद्धाने तिला विचारले, माऊली, तू एवढी दुःखी का दिसतेस? मीनाने आपल्या सर्व अडचणी सांगितल्या. वृद्ध हसले आणि म्हणाले, तू दररोज स्वामींकडे काय मागतेस? ती म्हणाली, माझी संकटे दूर करा, माझे दुःख दूर करा. वृद्ध शांतपणे म्हणाले, स्वामींनी संकटे दूर करण्यास वेळ लागत नाही, पण आधी ते तुला संकटाशी लढण्याची ताकद देतात. कारण मजबूत माणूस तयार झाला की संकटे आपोआप छोटी वाटू लागतात. हे शब्द ऐकून महिलेच्या मनाला स्पर्श झाला. त्या दिवसापासून तिने तक्रार करणे सोडले. ती रोज स्वामींचे नाव घेत मेहनत करू लागली आणि काही महिन्यात तिच्या आयुष्यातील अनेक समस्या सुटू लागल्या. तेव्हा तिला समजले, स्वामी नेहमी आपल्यासोबत असतात. ते प्रत्येक वेळी चमत्कार करून मदत करत नाहीत. कधी कधी ते आपल्यामध्येच धैर्य, संयम आणि विश्वास निर्माण करतात. तर मित्रांनो, स्वामी फक्त एकच प्रार्थना करा, स्वामी संकट दूर करा किंवा ते सहन करण्याची ताकद द्या. कारण ज्यांच्या पाठीशी स्वामींचा आशीर्वाद असतो, त्याला कोणतेही संकट हरवू शकत नाही. श्री स्वामी समर्थ.
तर मित्रांनो, या कथेचा संदेश इतकाच, स्वामी समर्थावर विश्वास ठेवा. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी श्रद्धा आणि संयम कधीही सोडू नका. कारण स्वामींची कृपा कधी कोणत्या रूपात आणि कोणत्या मार्गाने येईल हे कोणालाच माहीत नसते. जर तुम्हालाही स्वामी समर्थावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.